मजा आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तो भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, फक्त आपल्या लाईट मशीनचीच गरज लागेल। तो नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। अशा प्रकारे भावांनो, जेव्हा काय आपले बीट मार्क आहे ते ओपन करायची। ओपन केल्यानंतर जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर व्हिडिओ लास्टपर्यंत घेऊन जायचा। याला असं ॲडजस्ट करायचं। ॲडजस्ट केल्यानंतर जे मी बीट दिली आहे मधात त्याला अशा प्रकारे कट करून दोन भाग करून टाकायचं। तर एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवर जायचं। सेक इफेक्टवर गेल्यानंतर हा जो काय पहिला इफेक्ट ब्लॅकवाला आहे तो अशा प्रकारे कॉपी करायचा। कॉपी केल्यानंतर अजून बीट मार्कमध्ये जायचं। बीट मार्कमध्ये गेल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्याला अशा प्रकारे हा ब्लॅकवाला इफेक्ट पेस्ट करायचा। अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टमध्ये जायचं। सेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर जे काय आपला दुसरा इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं। अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपण डबल बीट मार्कमध्ये जायचं। जो आपला दुसरा फोटो आहे त्याला पण हा पेस्ट करून घ्यायचा। तर भावना आपलं इफेक्ट वगैरे लागेल आहेत, जे काही आता नाव वगैरे आहेत ते पण लावून घ्यायचं। नाव वगैरे, पिंजे वगैरे, बॉर्डर वगैरे तुम्ही लावून घ्यायचे। तर चला भावना, आपण नाव वगैरे, बॉर्डर वगैरे लावून घेऊ। अशा प्रकारे भावना नाव वगैरे, बॉर्डर वगैरे लावून झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपला HDR आहे तो ओपन करायचा। जेवढा पण लेअर दिला आहे ते सिलेक्ट लेअर करून आपल्याला कॉपी करून घ्यायचं। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बीट मार्कमध्ये जायचं। बीट मार्कमध्ये गेल्यानंतर पुऱ्या लेअर जेवढे पण लेअर आहेत ते अति पेस्ट करून घ्यायचं। तर आपला व्हिडिओ बनलेला आहे। तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।